शनिवारप्रमाणे आज सुद्धा शिवसेनेच्या सत्ता सहभागाबाबत अनेक अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधीच विविध घटना घडल्या। कसा होता हा सगळा दिवसभरातला घटनाक्रम ते आपण पाहूयात। केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्याबाबतची अनिश्चितता ही कायमच होती सकाळी सुद्धा। त्यानंतर नव्या मंत्र्यांच्या चहापानावरती शिवसेनेने बहिष्कार घातला। अनिल देसाई चहापानाला जाणार नाहीत असं सांगण्यात आलं। शिवसेना भाजप नेत्यांचा फोनवरून संपर्क सुरू झाला। दिवसभरात काय काय झालं हे आपण पाहतोय आणि मग फोनवरच्या झालेल्या बोलणीनंतर अनिल देसाई हे शपथविधीसाठी दिल्लीला रवाना झाले। अनिल देसाई हे नवी दिल्लीला रवाना झाले। सकाळपासून उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची फोनवरून 3 वेळा बोलणी सुद्धा झाली आणि त्यानंतर अनिल देसाई हे दिल्लीला गेले। शिवसेनेने मात्र 3 अटी या ठेवल्या होत्या आणि लेखी आश्वासनाची भाजपकडे मागणी सुद्धा केली। भाजपने शिवसेनेच्या सगळ्याच्या सगळ्या अटी या धुडकावून लावल्या। भाजपने या अटी धुडकावल्यानंतर अखेरचा प्रयत्न म्हणून उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना फोन केला, पण नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरेंना फोनवरती उपलब्ध होऊ शकले नाहीत। त्यांनी फोन घेण्यास नकार दिला आणि अखेर तासभर विमानतळावर रखडलेल्या अनिल देसाईंना मुंबईत परतण्याचा निरोप देण्यात आला। देसाई 3 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाले। यावेळी देसाईंची प्रकृती सुद्धा काहीशी अस्वस्थ झाली होती। दिवसभरातला हा सगळा घटनाक्रम आपण जाणून घेतला। पण आता नेमकं सेना भवनात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी दिनेश धुखंड आहेत। दिनेश, कोण कोण सेना भवनात आतापर्यंत दाखल झालाय? काय घटनाक्रम? सर्व घडामोडींना वेग आलेला दिसतोय। सुवर्ण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेनं भाजपसोबत बोलणी सुरू केली होती। गेली अनेक दिवस ही बोलणी सुरू होती। अखेरच्या क्षणापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ही बोलणी सुरू होती। मात्र ही चर्चा फिसकटलेली आहे। शिवसेनेच्या हाती काही लागलेलं नाहीये। बैठक चर्चा निष्फळ ठरलेल्या आहेत आणि आता तो प्रसंग आलेला आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निर्णायक भूमिका जाहीर करायची आहे आणि त्यासाठीच शिवसेना भवनात शिवसेना आमदार तसंच नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। यासाठी सर्व शिवसेनेचे नेते शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत। तसंच पक्षाच्या आमदारांना व्हीप जाहीर करण्यात आलेला आहे। त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावं। आमदार येत आहे शिवसेना भवनात, कार्यकर्त्यांना नाही मात्र आमदारांना प्रवेश दिला जातो आहे आणि काही वेळातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात येणार आहेत आणि या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की उद्धव ठाकरे नेमका या पुढचा निर्णय काय घेतात, कारण शिवसेनेची वाटचाल ही उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे। उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, पण शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया ऐकायला मिळतात? शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेने सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले, पण आता मात्र सेना एनडीएतनं बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। सुवर्ण, निश्चितच या दाट शक्यता आहे ज्या पद्धतीने भाजपकडून वेळोवेळी अपमानास्पद वागणूक शिवसेनेला देण्यात आली आणि त्याचे पडसाद शिवसैनिकांमध्येही उमटलेले आहेत। याआधी शिवसैनिकांची भूमिका होती की इतका अपमान सहन केला जाऊ नये, सन्मानाने विरोधी पक्षात बसावं आणि आता गेल्या काही दिवसांमधलं जे चित्र दिसतंय, या अखेरच्या क्षणापर्यंतचं जे चित्र दिसतंय, आता शिवसेनेची मानसिकता झालेली आहे की एनडीए मधून बाहेर पडावं, तशी दाट शक्यता आहे। केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनाही राजीनामा दिला जाईल, देण्यास सांगितलं जाईल अशी ही माहिती मिळते। त्याचप्रमाणे आज जी आमदारांची बैठक होते त्यामध्ये गटनेता पर्यायाने विरोधी पक्ष नेता याची निवड केली जाईल आणि ती घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः करणार आहेत। यामध्ये या पदासाठी शिवसेनेमध्ये प्रमुख दावेदार एकनाथ शिंदे यांचं नाव आहे, तर स्पर्धेमध्ये रवींद्र वायकर, गुलाबराव पाटील यांची नावं चर्चेत आहेत। एकूणच शिवसैनिक शिवसेना भवनामध्ये मोठ्या संख्येने जमलेले आपण मागे बघू शकाल की ही दृश्य आहेत, सध्या ताजी दृश्य आहेत शिवसेना भवनाची। शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत, हळूहळू आमदार येत आहेत। काही वेळातच उद्धव ठाकरे यांचं या बैठकीसाठी शिवसेना भवनात आगमन होईल आणि साधारण सुमारे 6:30च्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रसारमाध्यमांनाही सामोरे जाणार आहेत।
6:30 वाजता उद्धव ठाकरे नेमकी काय घोषणा करतात हे दिनेश ज्याप्रमाणे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे शिवसेनेमध्ये कुठेतरी एक अस्वस्थतेचं वातावरण सुद्धा अनुभवायला मिळतंय. कारण निवडून आलेल्या काही आमदारांना काहीही करून सत्तेत सहभागी व्हावं यासाठी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकल्याची माहिती गेल्या काही काळात समोर आली होती. तर काही जे जुने जाणते आमदार आहेत, जे बाळासाहेबांच्या पिढीचे आमदार आहेत असं मानलं जातं, अशा आमदारांनी मात्र आधीच विरोधी पक्षात बसण्याची भूमिका शिवसेनेनं जाहीर करायला हवी होती अशी मागणी केली होती. त्यामुळे कुठेतरी शिवसेनेमध्ये दोन गट आहेत आणि या गटांच्या दबावामुळे पक्ष नेतृत्वावरती दबाव राहिला आणि म्हणून भूमिका नेमकी काय आहे ही घेण्यासाठी शिवसेनेला काहीशा अडचणींचा सामना करावा लागला असं सगळं गेल्या काही दिवसात ऐकायला मिळालं. तशी परिस्थिती आता जाणवतीये का आणि तसे काही मतप्रवाह हे लोकप्रतिनिधींकडून व्यक्त होऊ शकतात का? सुवर्ण, निश्चितच याआधी दोन मतप्रवाह होते. कारण जर बघितलं, जर राजकीय वातावरणाचा विचार करायचा झाला तर शिवसेनेकडे 63 कणकणीत आमदारांचं संख्याबळ आहे. शिवसेना भाजप गेली 3 टर्म सत्तेशिवाय होती, त्यामुळे साहजिकच सत्तेत जावं असा एक मतप्रवाह होता आणि सत्तेत जाऊ नये ज्या पद्धतीने भाजपकडून वागणूक मिळते त्यामुळे विरोधी पक्षात सन्मानाने बसावं असाही एक मतप्रवाह होता. या मतप्रवाहांमध्ये आता जो एक सूर दिसून येतोय की आता पुरे झालं, आता विरोधी पक्षात सन्मानाने बसवू आणि भाजपला अद्दल घडवू. जी वागणूक भाजपकडून मिळालेली आहे त्यामुळे शिवसैनिकही दुखावले गेलेले आहेत आणि अंतिम निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घ्यायचा आहे. आता काही वेळातच हा जो निर्णय आहे तो जाहीर होईल. मात्र शिवसैनिकांची अपेक्षा आहे की भाजपला महाराष्ट्रात जी अद्दल घडवायची आहे किंवा जी ज्या पद्धतीने वागणूक पक्षाला मिळाली त्याचा बदला घ्यायचा आहे, अशी एक असंतोषाची भावना नक्कीच आहे. बरोबर आहे. आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद दिनेश. आपण क्षणाक्षणाचे अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.